संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे भूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित रहा। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म दिसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, दीघनिकाय या ग्रंथातील 3 सुत्त आतापर्यंत आपण बघितलेले आहेत। ब्रह्मजाल सुत्त, श्रामण्य फल सुत्त आणि अंबट्ठ सुत्त, या 3ही सुत्तांचा अभ्यास आपण आतापर्यंत केलेला आहे। आज पुन्हा एका नवीन सुत्ताला आपण सुरुवात करीत आहोत। 4थ्या क्रमांकाचं सुत्त आहे। या दीघनिकाय ग्रंथातील ह्या 4थ्या क्रमांकाचं सुत्ताचं नाव आहे सोनदंड सुत्त। सोनदंड सुत्त हे जे सोनदंड सुत्त आहे, या सुत्ताला सोनदंड यासाठी म्हणतात कारण या सुत्तामध्ये एका सोनदंड ब्राह्मणाला भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे। कोणता उपदेश? ब्राह्मण कुणास म्हणावे, ब्राह्मण कुणास म्हणावे या संदर्भातील अतिशय महत्त्वाचा उपदेश भगवान बुद्धांनी या सोनदंड ब्राह्मणाला केलेला आहे। कारण सोनदंड जो होता हा पण एक महान ब्राह्मण भगवान बुद्धांच्या काळामध्ये होऊन गेला आणि याच्याही मनामध्ये त्याच्या ब्राह्मण कुळाबद्दल अतिव गर्व होता। त्याला असं वाटायचं की जर बाप ब्राह्मण असेल आणि ब्राह्मण आई वडिलांच्या पोटी जर कोणी जन्मास आला तर तो सुद्धा ब्राह्मण होतो। म्हणजे जर ब्राह्मण कुळामध्ये कोणी जर जन्मास येत असेल तर तो ब्राह्मण झाला। जर कोणी क्षत्रिय कुळात जन्मात येत असेल तर तो क्षत्रिय झाला। जो वैश्य कुळात जन्मास येतो तो वैश्य झाला। जो शूद्र म्हणून जन्मास आलेला आहे शूद्राच्या घरामध्ये तर तो शूद्र झाला। असं त्यावेळेच्या वर्णव्यवस्थेला प्रचलित याप्रमाणे त्याची विचारसरणी होती। भगवान बुद्धांना भेटल्यानंतर भगवान बुद्धांनी त्याला जो उपदेश केला की ब्राह्मण कुणास म्हणावे। आता जसं आपल्याकडे एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, जसं भगवान बुद्धांनी हे उपदेश केलाय ब्राह्मण कुणास म्हणावे। जर तुम्हाला असं कोणी जर विचारलं की डॉक्टर कुणास म्हणावे तर तुम्ही काय म्हणाल? समजा मी उत्तर दिलं की ज्याने अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा कोट घातलेला आहे आणि याने गळ्यामध्ये स्टेटोस्कोप लावले, ते तपासतात ना ते स्टेटोस्कोप, ज्याने अंगामध्ये पांढरा कोट घातलेला आहे आणि गळ्यामध्ये स्टेटोस्कोप लावलेला आहे, अशा व्यक्तीला आपण डॉक्टर म्हणावे। आता बरोबर आहे काय? मग तर पांढरा कोट कोणी पण घालेल, ते स्टेटोस्कोप तर 200-250 मध्ये कुठेही मिळतात, कोणी घालेल गळ्यामध्ये। फक्त पांढरा कोट घातल्याने आणि गळ्यामध्ये स्टेटोस्कोप लावल्याने कोणी डॉक्टर होत नाही।
तर त्यासाठी त्याला डॉक्टर होण्याची पात्रता पूर्ण करावी लागते. त्याला शिक्षण घ्यावे लागतं, त्याला ज्ञान घ्यावे लागतं, त्याला MD, MBBS, BAMS, BDS जे काही असेल तशा डिग्र्या त्याला संपादित कराव्या लागतात. तेव्हा जाऊन तो व्यक्ती डॉक्टर होतो. आणि डॉक्टरची फक्त वेशभूषा केल्याने कोणी डॉक्टर होत नाही. वकील कोणास म्हणावे? एखाद्याने काळा कोट घातला म्हणून कोणी वकील होत नाही, बरोबर आहे? कारण काळा कोट तर कोणी पण घालेल. वकील कोणास म्हणावे? ज्याने LLB डिग्री पूर्ण केली, LLM डिग्री पूर्ण केली, त्याने कायद्याचं ज्ञान प्राप्त केलं, तेव्हा जाऊन त्याला वकील आपण असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला जर ती पात्रता पूर्ण करून घ्यायची असेल, त्याला त्या नामाभिधान प्राप्त करून घ्यायचं असेल, तर त्याला त्या प्रकारचं ज्ञान असणं गरजेचं आहे. भगवान बुद्धांनी विविध तऱ्हेने त्या सोनदंड ब्राह्मणाला ब्राह्मण कोणास म्हणावे या संदर्भातील उपदेश केलेला आहे. आणि आता ब्राह्मण कोणास म्हणावे? आता जातीमुळे ब्राह्मण म्हणायचं का, सुंदर दिसतो म्हणून ब्राह्मण म्हणायचं, की त्या कुळात त्याला जन्म झाला म्हणून ब्राह्मण म्हणायचं, की त्याला वेद, वेदांगे, उपनिषदे, मंत्र, तंत्र याचं ज्ञान आहे की म्हणून त्याला ब्राह्मण म्हणायचं, की तो शीलवान आहे म्हणून ब्राह्मण म्हणायचं, की तो प्रज्ञावान आहे म्हणून ब्राह्मण म्हणायचं? ब्राह्मण कुणास म्हणावे या संदर्भातील अतिशय महत्वाचा हा एक उपदेश भगवान बुद्धांनी त्या सोनदंड त्या ब्राह्मणाला केलेला आहे. तर त्या सुत्ताची आपण आजपासून सुरुवात करीत आहोत. दीघ निकायमधील हे 4थ्या क्रमांकाचं सुत्त आहे. त्या सुत्ताचं नाव आहे सोनदंड सुत्त. आणि सुत्ताचा जो काय म्हणतात की भावार्थ, जो मेन ज्याचा जो मतित अर्थ आहे, भावार्थ आहे, तो काय आहे? ब्राह्मण कुणास म्हणावे. कारण त्या काळामध्ये ब्राह्मणांचीच चलती होती. म्हणजे विद्वत्तेवर, धार्मिक तत्वांवरती फक्त ब्राह्मणांचाच सर्व एकाधिकार होता. त्यामुळे या दीघ निकायमधील जे बहुतांश सुत्त आहेत, हे सुत्त ब्राह्मणांशी वादविवाद केल्यावरती आहेत. आता मागचाही सुत्त बघितलं, अंबट्टासोबत चर्चा झालेली आहे, तो पण ब्राह्मण होता. आता हे जे सोनदंड सुत्त आहे हे सुद्धा ब्राह्मण आहे. याच्यानंतर कूटदंड सुत्त आहे, तो सुद्धा ब्राह्मण आहे. आणि या जे दीघ निकायमधील जे सुरुवातीचे 13 सुत्त आहेत, या 13 सुत्ताचा जो भाग आहे त्याला नाव आहे शीलखंडक वग्ग. म्हणजे हे जे सगळे सुत्त आहेत हे कशावर आधारित आहे? शीलाच्या सदाचाराच्या तत्वावरती आधारित आहे. कारण आतापर्यंत मागचे जे सगळे सुत्त आपण बघितले, सामान्य फल सुत्त ते सुद्धा शील संदर्भामध्ये आहे, अंबट्ट सुत्त ते सुद्धा शील संदर्भामध्ये आहे, आणि हे जे सोनदंड सुत्त आहे हे सुद्धा शीलावर आधारितच बुद्धांचा उपदेश आहे. तर आपण त्या सुत्ताला आजपासून सुरुवात करीत आहोत. सोनदंड सुत्ताची सुरुवात आहे. तर सुत्ताची सुरुवात करतो आपण. एकदा भगवान बुद्ध अंगदेश, म्हणजे आजचं जे बिहारमधलं भागलपूर आहे, त्या भागलपूर जो भाग आहे त्याला त्या काळामध्ये अंगदेश म्हणायचे. तर एकदा भगवान बुद्ध आपल्या 500 भिक्खू संघासोबत अंगदेशामध्ये चारिका करीत असताना त्या अंगदेशामध्ये चंपा नावाचं एक शहर होतं. आज पण ते शहर आहे चंपा नगरी. तर त्या अंगदेशात चारिका करत 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 500 भिक्खू संघासोबत भगवान बुद्ध विहार करीत करीत, चारिका करीत करीत त्या चंपा नगरीमध्ये येऊन रात्रीला मुक्कामाला थांबले. त्या चंपा नगरीतल्या लोकांना समजलं, त्या चंपा नगरीमध्ये जे ब्राह्मण होते, जे गृहस्थ होते, त्यांना समजलं की भगवान बुद्ध आपल्या 500 भिक्खू संघासोबत आपल्या चंपा नगरीमध्ये मुक्कामाला आहेत. आणि त्यांची अशी ख्याती आहे, कुणाची? भगवान बुद्धांची. असं कोण विचार करताय? त्या चंपा नगरीमधले ब्राह्मण, त्या चंपा नगरीमधले जे कोणी गावकरी आहेत ते असा विचार करत आहेत त्या ब्राह्मणांनी, गृहस्थांनी, की आपल्या चंपा नगरीमध्ये भगवान बुद्ध मुक्कामाला आहेत आणि त्यांची अशी ख्याती आहे. आता बघा ते काय, म्हणजे ते काय बोलतात, त्यांचं स्टेटमेंट आहे, तुम्हाला मी वाचून दाखवतो, खूप सुंदर आहे. काही काही स्टेटमेंट हे जे असतात मराठीमध्ये वाचल्यानंतर आपल्याला खूप सुंदर वाटतात, ते त्याच्यामध्ये भावार्थ असतो. तर चंपा नगरीतले ब्राह्मण व गृहस्थ यांनी असे ऐकले की शाक्यपुत्र श्रमण गौतम शाक्य कुलातून बाहेर पडून प्रवज्जा घेऊन अंग देशात 500 भिक्षूंच्या
मोठ्या जनसमुदायासहित हिंडत असता चंपा नगरी येथे येऊन पुष्पकर्णीच्या तीरावर राहत आहे. त्या भगवान गौतमाची अशी कीर्ती आहे. कशी कीर्ती आहे? त्या भगवान गौतमाची अशी कीर्ती आहे की ते अरहंत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, विद्या व आचरणाने संपन्न आहेत, सुगत, सर्व लोक जाणणारा, सर्वश्रेष्ठ आहे, दमन करण्यास योग्य अशा जनांचा मार्गदर्शक आणि देव आणि मनुष्यांचे शास्ता असे भगवान बुद्ध आहेत. बघा मागच्या 2-3 गाथेमध्ये सुत्तामध्ये आपण हे गाथा पुन्हा पुन्हा बोलतोय बघा. म्हणजे आपण जी वंदना म्हणतो ना, इतिपिसो भगवारहं सम्मास, ही जी बुद्ध वंदना आहे, ही बुद्ध वंदना फार महत्वाची आहे. कारण यामध्ये बुद्धामध्ये असणाऱ्या 9 गुणांचं वर्णन केलेलं आहे. 9 गुणांचं वर्णन या प्रत्येक सुत्तामध्ये, या पुस्तकाच्या प्रत्येक सुत्तात तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला मिळेल. इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. पुन्हा पुन्हा तुम्हाला ऐकायला मिळेल. त्याच्या चंपा नगरी मधले पण ब्राह्मण म्हणत आहेत, भगवान बुद्धाची स्तुती करत आहेत. असे ते भगवान बुद्ध आहेत. ते देवलोक, मारलोक, ब्रह्मलोक यासहित हे जग व श्रमण आणि ब्राह्मण, देव आणि मनुष्य यासहित ही प्रजा स्वतः जाणून पूर्णपणे ओळखून ते ज्ञान इतरांना सुद्धा देतात. म्हणजे भगवान बुद्धाची अशी ख्याती होती बघा, सुविख्यात होते भगवान बुद्ध. प्रत्येक जण भगवान बुद्धाची प्रशंसा करायचा. पुढे म्हणतात की स्वतः जाणतात ते ज्ञान इतरांनाही देतात, जे आरंभी, मध्य आणि शेवटीही कल्याणकारी आहे. सार्थ सव्यंजन असा धर्म, अगदी पूर्ण व शुद्ध असे श्रेष्ठ आचरण ही स्पष्टपणे दाखवतो. अशा अरहंताचे दर्शन घेणे कधीही हितकारक आहे. असा कोण विचार करतायत? त्या चंपा नगरी मधले ते ब्राह्मण लोक, त्या चंपा नगरी मधले ते गृहस्थ लोक, अरे चला ते अरहंत भगवान बुद्ध आपल्या चंपा नगरीमध्ये मुक्कामाला आहेत आणि अरहंताचं दर्शन घेणे हे कधीही हितकारक आहे, सुखदायक आहे, कल्याणकारी आहे. तर काय होते बघा, ते सगळेजण, जे सगळे जे लोक आहेत, ते सगळे लोक भगवान बुद्ध दर्शन करण्यासाठी निघतात. खूप लोक निघतात, खूप सारे ब्राह्मण गृहस्थ निघतात आणि रस्त्याने जाता 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 आता जाता जाता आपण शांत जात नाही ना, सवय काय असं लोकांना बडबड करत करत जातात ना, कुठलेही विषय काढतो आपण. तर ते सगळे लोक एकमेकांसोबत बोलता 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 असं रस्त्याने चालत, जसं एक बाजार सुरू आहे, तर त्यांचा आवाज ऐकू आला या सोनदंड ब्राह्मणाला. हा सोनदंड ब्राह्मण जो आहे हा त्याच्या महलामध्ये बसलेला होता, गच्चीवरती बसलेला होता. त्याने त्या ब्राह्मणांचा आवाज ऐकला, चर्चा ऐकली, काय झालं काय झालं. मग तो आपल्या द्वारपालाला म्हणतो, अरे द्वारपाल जा बरं, जरा चौकशी करून ये की ही जी लोक बडबड करत 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 जे जात आहे ते नेमकं काय प्रकरण काय आहे. मग तो द्वारपाल त्या लोकांकडे जातो आणि लोकांना विचारतो, अरे थांबा थांबा, तुम्ही एवढी जी चर्चा करत आहात मोठमोठ्याने, काय झालं आणि तुम्ही या दिशेने कुठे निघालेले आहात. तेव्हा त्या द्वारपालाला ते ब्राह्मण लोक म्हणाले, अरे द्वारपाल, अरे द्वारपाल, आपल्या चंपा नगरीमध्ये भगवान बुद्ध मुक्कामाला आहे त्याच्या 500 भिक्खू संघासोबत आणि त्यांची अशी ख्याती आहे, ते त्याला सांगतात द्वारपालाला, इतिपिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो. ह्या 9 गुणांचं वर्णन करतात. देवलोक, मारलोक, ब्रह्मलोकामध्ये ते अग्र आहेत, त्याची स्तुती करतात. तर अशा अरहंत सम्यक संबुद्धांचं दर्शन करण्यासाठी आम्ही सगळे जण जात आहोत. चौकशी केली तर द्वारपाल पुन्हा आला सोनदंडाकडे. सोनदंडाने त्याला विचारलं की काय झालं द्वारपाल, चौकशी केली का. तर तो सोनदंड जो आहे, तो सोनदंड त्याला त्या द्वारपालाने सांगितलं की महाराज, हे जे सगळे लोक आहेत हे सगळे लोक भगवान सम्यक संबुद्धांचं दर्शन करण्यासाठी जात आहेत. हा द्वारपाल सुद्धा त्या सोनदंड ब्राह्मणाला तसंच सांगतो जसं त्या ब्राह्मण लोकांनी या द्वारपालाला सांगितलं. कसं,
महाराज ते लोक सम्यक संबुद्धांचं दर्शन करण्यासाठी जात आहेत आणि ते जे सम्यक संबुद्ध आहे त्यांची अशी ख्याती आहे. कशी? इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्ध. 9 गुणांचं वर्णन, मारलोक, ब्रह्मलोक, देवलोकामध्ये अग्र आहेत वगैरे वगैरे अशी त्यांची ख्याती आहे भगवा. अशा त्या सम्यक संबुद्धांचं दर्शन करण्यासाठी हे सगळे लोक जात आहेत. त्या सोनदंड ब्राह्मणाने सम्यक संबुद्ध हा शब्द ऐकला, पहिल्यांदा ऐकल्याबरोबर त्याच्या मनात श्रद्धा जागृत झाली. बघा, काही काही ब्राह्मण लोक त्या काळामध्ये असे होते की त्यांची खूप श्रद्धा होती, खरंच श्रद्धा होती, त्यांची अत्यंत श्रद्धा होती. जरी ब्राह्मण कुळातले असले तरी त्यांची खूप श्रद्धा होती. त्यानं जो सम्यक संबुद्ध शब्द ऐकला की त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली. अरे किती हितकारक आहे, किती सुखकारक आहे, किती किती हितकारक आहे. कारण बुद्ध हे नाव ऐकणं सुद्धा फार दुर्मिळ आहे. बुद्धाचा जन्म होणे सुद्धा, बुद्ध उत्पन्न होणे हे सुद्धा फार दुर्मिळ आहे. तर तो सोनदंड ब्राह्मण म्हणाला की तो सोनदंड ब्राह्मण त्या द्वारपाला म्हणाला, अरे द्वारपाला चल चल आपण पण जाऊ. हे सगळे लोक जात आहेत ना. तो त्या ब्राह्मणाला म्हणतो की चल चल आपण पण जाऊया, आपण पण त्या सम्यक संबुद्धांचं दर्शन करूया, तू पटकन जा. आणि त्या ब्राह्मणांना सांग थांबा म्हणून की सोनदंड सुद्धा तुमच्या सोबतच येत आहे, थोड्या वेळ थांबा. तो द्वारपाल गेला, त्या ब्राह्मणांना थांबवलं. अरे थांबा थांबा, आमचे जे महाराज आहेत म्हणजे सोनदंड ब्राह्मण तो सुद्धा तुमच्या सोबत सम्यक संबुद्धांचं दर्शन करण्यासाठी येणार आहे, थोड्या वेळ प्रतीक्षा करा, इथंच आहेत. तो असं बोलतच आहे की त्याच्या मागे मागे हा सोनदंड ब्राह्मण सुद्धा आला आणि म्हणतो की अरे ब्राह्मणांनो चला चला चला, आपण आता सगळेच जण भगवान बुद्धांचं दर्शन करायला जाऊया. ते ब्राह्मण लोक काय म्हणतात त्या सोनदंडाला, अरे सोनदंडा, अरे तू एवढा विद्वान, तू एवढा धनी, तू एवढा ब्राह्मण कुळात जन्मलेला, तू एवढ्या 3 विद्या आणि इतिहासाचं व्याकरण वेदांचं तुला ज्ञान असलेलं, अरे तू बुद्धांच्या दर्शनासाठी जाणं हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये. बुद्धानं त्या गौतमाने तुझं दर्शन करायला यायला पाहिजे, कारण तू मोठा आहेस ना बुद्धापेक्षा. म्हणजे गौतम तू मोठा आहेस, गौतम लहान आहे. तू विद्वान आहेस, तू मोठा आहे, तू धनी आहेस, तू 3 विद्यांमध्ये पारंगत आहे वगैरे वगैरे त्याला चढवतात. आणि तो असतोही, पण त्या ब्राह्मण असे म्हणतात की तुम्ही त्या श्रमण गौतमाचं दर्शन करायला जाणं हे चांगलं नाही. त्या श्रमण गौतमाने तुमच्याकडे यायला पाहिजे, तुमचं दर्शन घेण्यासाठी, हे चांगलं आहे. असं बोलल्याबरोबर तो सोनदंड ब्राह्मण त्या ब्राह्मणांना म्हणाला, त्या चंपानगरी मधल्या ब्राह्मणांना म्हणाला, झालं का तुमचं आता बोलणं? हे असे बोलले ना, झालं का तुमचं बोलणं? तो सोनदंड ब्राह्मण त्या सर्व ब्राह्मणांना काय म्हणाला बघा, त्याचं स्टेटमेंट खूप सुंदर आहे, थोडंसं लांब आहे पण तुम्हाला वाचून दाखवतो. की ज्या वेळेस ते ब्राह्मण लोक या सोनदंडाला म्हणतात की तुम्ही नका जाऊ, तर तुम्ही तर विद्वान आहात, धनी आहात, तुम्ही नका जाऊ, तुम्ही त्यांच्याकडे जाणं म्हणजे तुमचा अपमान आहे. त्या श्रमण गौतमाने तुमचं दर्शन घेण्यासाठी यायला पाहिजे, ते चांगलं होईल. तर हा सोनदंड ब्राह्मण त्या सगळ्या चंपानगरीच्या ब्राह्मणांना काय म्हणतो बघा, थोडंसं मोठं आहे, मला वाचून दाखवतो. फार म्हणजे बुद्धाची कशी प्रशंसा करतो बघा तो सोनदंड ब्राह्मण त्या ब्राह्मणांपुढं बुद्धाची कशी प्रशंसा करतो बघा, तुम्हाला मी वाचून दाखवतो. अगोदर तुम्हाला वाचून दाखवतो की ते ब्राह्मण लोक त्या सोनदंडाला काय म्हणतात. आपण श्रमण गौतमाच्या दर्शनार्थ जाऊ नये, त्याच्या दर्शनात जाणे आपणास योग्य नाही. जर आपण श्रमण गौतमाच्या दर्शनास गेला तर आपले यश कमी होऊन श्रमण गौतमाचं यश वाढेल आणि असे होईल, म्हणूनच आपण श्रमण गौतमाच्या दर्शनासाठी जाऊ नये, असे ते ब्राह्मण लोक त्या सोनदंडाला म्हणत आहेत. श्रमण गौतमानेच आपल्या दर्शनासाठी येणे हे योग्य आहे. आपण माता आणि पिता या दोन्ही बाजूनं पूर्वीच्या 7 पिढ्यापर्यंत शुद्ध आहात. आपल्या जातीच्या शुद्धतेविषयी कोणीही आक्षेप घेतलेला नाही, कोणी निंदा केली नाही, आणि असे आहे म्हणूनच आपण श्रमण गौतमाचं दर्शन करण्यासाठी जाऊ. काय म्हणतात ते,
तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या दोघांकडून 7 पिढ्यांपासून तुम्ही शुद्ध आहात, एवढे महान आहात, तुम्ही तथा म्हणजे श्रमण गौतमाचं दर्शन करण्यासाठी जाऊ नये. आपण श्रीमान आहात, आपणाजवळ धनधान्यादी संपत्ती पुष्कळ आहे, आपण अध्ययन करणारे, मंत्र जाणणारे, निघंटू, केटुभ व अक्षर प्रभेद यांसहित 3ही वेद आणि इतिहास यांचं अध्ययन केलेले, पदे व व्याकरण जाणणारे, लोकायत व महापुरुष लक्षण यामध्ये निष्णांत आहात, यामध्ये निष्णांत आहात. आपण सुरूप म्हणजे काय, चांगले दिसणं. सुरूप म्हणजे ज्याचं रूप चांगलं आहे, तो सोमदंड जो होता तो दिसायला गोरापान होता, दिसायला सुंदर होता, म्हणून त्याला म्हणायचे आपण सुरूप आहात, देखणे आणि गंभीर आहात. आपल्या शरीराची कांती अतिशय प्रभावी आहे, आपला वर्ण फार सुरेख आहे, आपण तेजस्वी आहात. आपणाला पाहणाऱ्यांचे भाग्यच समजले पाहिजे. आपण शीलयुक्त आहात, आपले शील उच्च दर्जाचे आहे, आपली वाणी मधुर आणि भाषण गोड आहे, स्पष्ट व स्वच्छ आहे, त्यात वेडगडपणा मुळीच नाही. आपण वेडगडपणा मुळीच नाही. आपण पुष्कळांचे गुरु आणि गुरूंचे गुरु असून 300 विद्यार्थ्यांना गुरु मंत्र शिकविता. नाना देश आणि दिशा याहून विद्यार्थी आपणाकडे मंत्र शिकण्याच्या इच्छेने येतात. आपण वृद्ध मोठे आहात, आपल्या वयात पुष्कळ वर्षे गेलेली आहे आणि श्रमण गौतम तर तरुण आहे. तुम्ही तर वृद्ध आहात, वयस्कर आहात आणि श्रमण गौतम तर हे तरुण आहेत. श्रमण गौतम तरुण असून त्याने नुकतीच तर प्रवज्ञा घेतलेली आहे. या सर्व कारणास्तव आपण श्रमण गौतमाच्या दर्शनार्थ जाऊ नये. श्रमण गौतमाने आपले दर्शन घेणं हे योग्य आहे असं कोण म्हणतायत? ते सगळे चंपानगरीतले ब्राह्मण लोक त्या सोनदंड ब्राह्मणाला म्हणतात. बघा आता सोनदंड ब्राह्मण, आणि हा खरंच विद्वान होता. हा सोनदंड ब्राह्मण त्या ब्राह्मणांना म्हणतो, काय म्हणतो बघा, त्याचं स्टेटमेंट खरंच सुंदर आहे, तुम्हाला वाचून दाखवतो. असे ते ब्राह्मण बोलल्यानंतर तो सोनदंड ब्राह्मण त्या चंपानगरीतल्या ब्राह्मणांना म्हणाला, आता माझेही भाषण ऐकून घ्या. तुमचं झालं ना बोलून, आता त्याने सगळ्यांचं ऐकून घेतलं, त्याने सर्वांचं ऐकून घेतलं. आता तुम्ही शांत राहा आणि आता माझं भाषण ऐका. आता माझेही भाषण ऐकून घ्या. व मी श्रमण गौतमाच्या दर्शनार्थ का जावे, त्याने माझ्या दर्शनास का येऊ नये हे समजून घ्या. मी तुम्हाला समजून सांगतो. त्या श्रमण गौतमाने माझ्या दर्शनासाठी येऊ नये, मी त्यांच्या दर्शनासाठी गेलो पाहिजे. याचे मागचे कारण काय आहेत हे मी तुम्हाला समजून सांगतो. तू काय म्हणतो बघा. श्रमण गौतम म्हणजेच कोण? भगवान बुद्ध. श्रमण गौतम माता पिता या दोन्हीही बाजूंनी पूर्वीच्या 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध आहे व त्याच्या जातीच्या शुद्धतेविषयी कोणीही आक्षेप घेतलेला नाही किंवा निंदा पण केली नाही. आणि असे आहे म्हणूनच श्रमण गौतमाने माझ्या दर्शनासाठी येऊ नये, मीच त्याच्या दर्शनासाठी गेलो पाहिजे. हे ब्राह्मण त्याला हेच बोलले होते ना की तुम्ही 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध आहात. आता हा तेच सांगत आहे की श्रमण गौतम सुद्धा माता आणि पिता या दोन्हीही बाजूने 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध आहे. 7 पिढ्यांपर्यंत ते शुद्ध आहे आणि म्हणून मी त्यांचं दर्शन करण्यासाठी गेलो पाहिजे. श्रमण गौतमाने माझं दर्शन करण्यासाठी येऊ नये. पुढं काय म्हणतो बघा. श्रमण गौतमाने मोठा ज्ञाती संघ सोडून प्रवज्ञा घेतली आहे. श्रमण गौतमाने तळघरात आणि खोल्यात ठेवलेले पुष्कळ सोने पैसा सोडून प्रवज्ञा घेतलेली आहे. श्रमण गौतम लहान शिशु काळ्या केसांचा सुंदर यौवनाने युक्त असून प्रथम वयात असतानाच त्याने प्रवज्ञा घेतलेली आहे. म्हणजे अगदी कमी वयामध्ये की ज्यावेळी श्रमण गौतम अगदी लहान आहे, शिशु आहे, काळेभोर केसांचा आहे, सुंदर त्याचं तारुण्य आहे, अशा तारुण्य अवस्थेमध्ये श्रमण गौतमाने प्रवज्ञा घेतलेली आहे. आई बापांची इच्छा नसताना, ते रडत असताना दाढी व केस काढून काशाय वस्त्रे परिधान करून श्रमण गौतमाने प्रवज्ञा घेतलेली आहे. श्रमण गौतमाने
प्रवज्ञा घेतलेली आहे. श्रमण गौतम सुरूप, सुरूप म्हणजे काय, हा पण सुरूपच होता, म्हणजे ज्याचा चेहरा सुंदर आहे. श्रमण गौतम म्हणजे भगवान बुद्ध पण काय कमी सुंदर नव्हते. भगवान बुद्ध सुद्धा अगदी खूप सुंदर दिसायचे बघा. तो बुद्धाची प्रशंसा करताय की श्रमण गौतम सुरूप, देखणा गंभीर आहे, त्याच्या शरीरावरची कांती अतिशय सुंदर आहे, त्याचा वर्ण फार सुरेख आहे, तो कांतिमान तेजस्वी आहे, त्याला पाहणाऱ्याचे भाग्य समजले पाहिजे. श्रमण गौतमाची वाणी अत्यंत मधुर आणि भाषण अत्यंत गोड आहे, स्वच्छ व स्पष्ट आहे, त्यात वेळगळपणा मुळीच नाही. श्रमण गौतम पुष्कळांच्या गुरूंचा गुरु आहे. श्रमण गौतमाची कामवासना आणि चापल्य नाहीशी झालेली आहेत. श्रमण गौतम कर्मवादी व क्रियावादी असून ब्राह्मण जातीला निष्पापत्व मुख्यत्वे करून शिकवतो. हे मी यासाठी वाचून दाखवत आहे, कारण मी जर सांगितलं असतं, मी शॉर्टमध्ये सांगितलं असतं, पण हे बुद्धाच्या प्रशंसा प्रित्यर्थ तो सोनदंड ब्राह्मण काय म्हणतोय, बुद्धाच्या प्रशंसेसाठी वापरलेले शब्द आहेत बघा, म्हणून तुम्हाला मी वाचून दाखवत आहे. तर बघा पुढे, श्रमण गौतमाने मोठ्या अभिन्न क्षत्रिय अशा कुळातून बाहेर पडून प्रवज्ञा घेतलेली आहे. श्रमण गौतमाने श्रीमंत पुष्कळ अशा पैसा अडका असलेल्या कुळातून प्रवज्ञा घेतलेली आहे. दुसरी राष्ट्र आणि देश यामधून श्रमण गौतमास लोक प्रश्न विचारण्यासाठी येतात. मी तर त्या मानाने काहीच नाही आहे. श्रमण गौतमास हजारो देवता शरण आले आहेत. श्रमण गौतमाची अशी कीर्ती पसरलेली आहे. आता हाच त्या ब्राह्मण सांगत आहे की ते अरहंत, सम्यक संबुद्ध, विद्या आणि आचरणाने संपन्न, सुगत, सर्व लोक जाणणारा, सर्वश्रेष्ठ, दमन करण्यास योग्य असे ते शास्ता भगवान बुद्ध आहेत. अशा प्रकारे श्रमण गौतम 32 महापुरुष लक्षणाने युक्त आहे. एवढंच काय, श्रमण गौतमाने 4 परिषदा श्रमण गौतमाचा सत्कार करतात. 4 परिषदा कोणत्या आहेत? भिक्षू, भिक्षुणी, उपासक, उपासिका, या 4 परिषदा सांगितलेल्या आहेत. या 4ही परिषदा श्रमण गौतमाचा सत्कार करतात, गौरव करतात, त्यांचा मान देतात, त्यांची पूजा करतात, त्यांची संभावना करतात. म्हणजे काय, कुशलक्षेम विचारणे, तब्येतीबद्दल वगैरे विचारणे. हे 4ही परिषदेतील लोक, भिक्षू असो, भिक्षुणी असो, उपासक असो, उपासिका असो, हे सगळेजण भगवान बुद्धांचा, श्रमण गौतमाचा सन्मान करतात. पुढे तो असं म्हणतो, मगध देशाचा राजा कोण? राजा बिंबिसार. मगध देशाचा राजा सेनीय बिंबिसार हा पुत्र, भार्या, मंत्री आणि अमात्य यांसहित श्रमण गौतमाला शरण आलेला आहे. तो म्हणजे बुद्धाची कीर्ती किती कशी पसरलेली आहे तो हे समजून सांगत आहे की मगध देशाचा बिंबिसार सुद्धा परिवारासह भगवान बुद्धांना शरण आलेला आहे. आणि तेवढंच काय, कौशल देशाचा राजा कोण? प्रसेनजीत हा सुद्धा पुत्र, भार्या, मंत्री आणि अमात्य यांसहित श्रमण गौतमाला शरण आलेला आहे. एवढंच काय, पोखरासाठी ब्राह्मण, आता आपण अंबट सूत्राने वाचलं होतं ना, पोखरासाठी ब्राह्मण, तो म्हणतोय पोखरासाठी ब्राह्मण सुद्धा पुत्र, भार्या, मंत्री आणि अमात्य यांसहित श्रमण गौतमाला शरण आलेला आहे. आपण तर काहीच नाही. एवढी ख्याती पावलेली आहे श्रमण गौतमाची, त्या तुलनेमध्ये आपण काहीच नाहीये. ज्या अर्थी श्रमण गौतम चंपा नगरीमध्ये येऊन गग्गरा पुष्करणीच्या तीरी राहिलेला आहे, त्या अर्थी तो आमचा कोण आहे? पाहुणा आहे, आमचा अतिथी आहे. आणि अतिथीचा सत्कार करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्याचा गौरव केला पाहिजे, त्याचा मान केला पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे, त्याची संभावना केली पाहिजे. आणि म्हणूनच श्रमण गौतमाने माझ्या दर्शनासाठी येणं हे योग्य नाही आहे, त्याच्या दर्शनासाठी मी जाणे हे योग्य आहे. त्या भगवान गौतमाचे इतके मी गुण सांगितले, परंतु एवढेच त्याचे गुण नाही आहेत. भगवान गौतम गुण अपरिमित आहेत.
म्हणजे अनलिमिटेड आहेत, अपरिमित आहे, गुणांची खाण आहेत भगवान बुद्ध. शेवटी म्हणतो की मी जे तुम्हाला गुण सांगितले ना ते काहीच नाहीये. अरे भगवान बुद्ध तर गुण अपरिमित आहेत. बघा बुद्धाची किती त्याने प्रशंसा, भरभरून प्रशंसा केली. बघा त्या सोनदंड ब्राह्मणाने बुद्धाची भरभरून प्रशंसा केली. आणि हा जो सोनदंड ब्राह्मण आहे हा असं बोलल्यानंतर मग ते ब्राह्मण लोक जे आहेत ते म्हणतात अरे ठीक आहे सोनदंडा, ठीक आहे, चला चला तुम्ही पण आमच्या सोबत चला. खरंच आहे अरहंताचं म्हणजे सम्यक संबुद्धांचं दर्शन करणं हे सर्वांसाठी नेहमीच हितकारक आहे. आणि मग असं सगळं बोलून ते सगळे ब्राह्मण, चंपानगरीतले ब्राह्मण आणि हा सोनदंड हे सगळेजण भगवान बुद्धांना भेटायला जातात. आणि भेटायला जाता जाता हा जो सोनदंड ब्राह्मण आहे मनातल्या मनामध्ये असा विचार करतो की अरे मी तर हे सगळं बोलून बसलो, म्हणजे मी तर मोठमोठ्या गोष्टी बोललो की भगवान बुद्ध असे आहेत, भगवान बुद्ध असे आहेत, असे आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी बोललो. आणि मी जर भगवान बुद्धांकडे गेलो आणि भगवान बुद्धांना मी जर एखादा प्रश्न विचारला आणि भगवान बुद्ध तर विद्वान आहेत ना, आणि भगवान बुद्धांनी जर मला असे बोलले की अरे सोनदंडा हा जो प्रश्न विचारला हा असा नाही विचारला जात, असा विचारला जाते, अरे मग हा माझा अपमान होईल ना, हा माझा काय अपमान होईल. ते बाकीचे ब्राह्मण लोक काय म्हणतील, बाकीचे ब्राह्मण जे आहे ते काय म्हणतील, अरे सोनदंड हा तर मूर्ख आहे, भगवान बुद्धांना प्रश्न कसा विचारायचा एवढं पण याला समजत नाही, अरे हा सोनदंड काय हा मूर्ख आहे. अरे नाही, माझं यश कमी होईल अशानं, माझा अपमान होईल, माझं यश कमी होईल, माझी कीर्ती कमी होईल, आणि माझं जे उत्पन्न आहे ना ते माझं उत्पन्न पण कमी होईल. अरे नाही असं नाही झालं पाहिजे. पुन्हा विचार करतो, मी प्रश्न विचारणार नाही. हा पुन्हा विचार करतो की जर भगवान बुद्धांनी मला प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाची जी मी जर एखाद्या काही उत्तर दिलं आणि बुद्ध असे म्हटले अरे सोनदंडा मी प्रश्न कोणता विचारला आणि तू कोणतं उत्तर देत आहे, उत्तर कसं द्यावं हे तुला समजत नाही, असं जर बुद्ध बोलले तर पुन्हा बाकीचे ब्राह्मण काय म्हणतील, अरे हा सोनदंड मूर्ख आहे, अरे हा सोनदंड मूर्ख आहे, भगवान बुद्धांच्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं हे सुद्धा याला माहिती नाही, आणि असं जर झालं तर माझा अपमान होईल, असं जर झालं तर माझा अपमान होईल, माझं यश कमी होईल, माझी कीर्ती कमी होईल, त्यानंतर माझं उत्पन्न कमी होईल. अरे नाही, मी काय भगवान बुद्धांना प्रश्न विचारणार नाही, आणि मी भगवान बुद्धांच्या प्रश्नाचं कोणतं उत्तर पण देणार नाही. जर भगवान बुद्धांना जर काही विचारायचं असेल तर मी काय करेल, जे मला 3 वेदांचं ज्ञान आहे, 3 वेद, मला 3 वेदांचं ज्ञान आहे, मला इतिहास, व्याकरण आणि वेदांगाचं ज्ञान आहे, तर मी त्या वेदांबद्दलच प्रश्न विचारतो, म्हणजे माझा अपमान पण नाही होणार आणि ब्राह्मण लोक सुद्धा मला कमी लेखणार नाही. असा विचार करता करता ते सगळेजण मग भगवान बुद्धांच्या जवळ जातात. आणि बघा भगवान बुद्ध हे विद्वान असतात. भगवान बुद्ध हे पुढच्या व्यक्तीच्या मनामध्ये म्हणजे काय भाव आहे, म्हणजे तो काय विचार करतोय हे बुद्ध बरोबर जाणतात. बघा हे जेव्हा सगळेजण भगवान बुद्धांना भेटायला गेले, भगवान बुद्धांना सर्वांनी अभिवादन केलं आणि एक बाजूला जाऊन बसले, तेव्हा मनातल्या म्हणजे हा सोनदंड ब्राह्मण असं बसल्या कोणीच बोलत नाही आहे, बसल्या असा विचार करता येईल, काय विचारू, काय बोलू, काय विचारू, काय बोलू. भगवान बुद्धाने बरोबर त्याचा चेहरा बघितला. भगवान बुद्ध बरोबर जाणतात, जाणकार असतात भगवान बुद्ध, त्याच्या मनामध्ये काय सुरू आहे बरोबर भगवान बुद्ध जाणतात. आणि मग भगवान बुद्ध त्याच्या मनातलं हेरून सोनदंडाला म्हणतात, अरे सोनदंडा तुला काहीतरी विचारायचं आहे का, अरे सोनदंडा तुला काहीतरी विचारायचं आहे का. तर बघा भगवान बुद्धाचं जे स्टेटमेंट आहे ते पण फार सुंदर आहे, तुम्हाला ते पण मी वाचून दाखवतो. हे बघा, सोनदंड ब्राह्मणाच्या मनातील हा विचार आपल्या मनाने जाणून भगवंतानी विचार केला की सोनदंड ब्राह्मणाच्या मनात खूप घोटाळा झालेला आहे. आता इथं गोंधळ शब्द पाहिजे होता, आता लेखकाने काही शब्द वापरला घोटाळा. अरे मराठीचं भाषांतर असं आहे बघा, काय करावं.
इथं पाहिजे होता गोंधळ शब्द, लिहिला घोटाळा. आपण तसंच वाचूया, तुम्ही समजून घ्या फक्त. सोनदंड ब्राह्मणाच्या मनात भगवंतांनी असा विचार केला की सोनदंड ब्राह्मणाच्या मनात बराच घोटाळा उडाला आहे, तर मी त्याच्या आचार्याने शिकविलेल्या 3 विद्यामधलेच प्रश्न विचारीन, असा भगवान बुद्ध विचार करतात. नंतर भगवान त्या सोनदंड ब्राह्मणाला म्हणाले, अरे सोनदंड ब्राह्मणा, जे भगवान बुद्ध म्हणतात, अरे सोनदंड ब्राह्मणा, मनुष्य कोणत्या अंगानी युक्त असावा, म्हणजे ब्राह्मण त्यास ब्राह्मण म्हणतील व मी ब्राह्मण आहे असे जर तो म्हणेल तर त्याचं ते बोलणं खरं ठरेल व त्याच्यावर कोणी खोटेपणाचा आरोप लावणार नाही. असा प्रश्न कोणी विचारला? भगवान बुद्धांनी त्या सोनदंड ब्राह्मणाला. मी तुम्हाला मगाशी शॉर्टकट मध्ये सांगितलं, ब्राह्मण कुणास म्हणावे, हा त्याचा भावार्थ आहे त्या प्रश्नाचा. भगवान बुद्ध त्या सोनदंड ब्राह्मणाला विचारतात की अरे मनुष्य अशा कोणत्या अंगाने युक्त असला पाहिजे की तो ब्राह्मण होईल, मनुष्य अशा कोणत्या गुणांनी युक्त असावा म्हणजे तो ब्राह्मण ठरेल, म्हणजे ब्राह्मण कुणास म्हणावे. बघा धम्मपदामध्ये खूप सुंदर गाथा आलेली आहे. ब्राह्मण वग्गामध्ये न जच्चा वसलो होती, न जच्चा होती ब्राह्मणो, कम्मुना वसलो होती, कम्मुना होती ब्राह्मणो. न जच्चा, जच्चा म्हणजे जन्म, धम्मपदातली गाथा बघा, खूप सुंदर गाथा आहे. न जच्चा वसलो होती, वसलो म्हणजे बैल, इथे बैल याचा अर्थ होतो हीन जाती म्हणजे हीन. न जच्चा वसलो होती, कोणीही जन्माने वत्सल होत नाही, म्हणजे कोणीही जन्माने नीच होत नाही. न जच्चा होती वत्सलो, न जच्चा ब्राह्मण होती, कोणीही जन्माने ब्राह्मण पण होत नाही. कम्मुना होती वत्सलो, कम्मुना ब्राह्मणो होती, म्हणजे कोणीही जन्माने वत्सल पण होत नाही आणि कोणीही जन्माने ब्राह्मण पण होत नाही. तो कर्माने, एखादा व्यक्ती कर्माने वत्सल होतो किंवा एखादा व्यक्ती कर्माने ब्राह्मण होतो, किंवा ब्राह्मण कुळात जन्म झाला आणि किती पापकर्म केली तो ब्राह्मणचा ब्राह्मण राहणार, ही त्याकडे वर्णव्यवस्था होती. आणि एखादा शूद्र कुळात जन्म झाला त्याने किती धर्माचं पालन करावं तरी तो वरत येणार नाही, ही त्या काळातली वर्णव्यवस्था होती. पण भगवान बुद्धांनी असं नाही केलं. भगवान बुद्धांनी या सुत्तामध्ये ब्राह्मण कुणास म्हणावे या संदर्भामध्ये कर्माला महत्व दिलेलं आहे. कर्माला महत्व दिलेलं आहे. तर तोच प्रश्न भगवान बुद्ध विचारतात, फक्त बोलत नाहीत भगवान बुद्ध ते करून दाखवतात. कारण ज्यांना खालच्या जातीचं म्हणून समाजाने दूर लेखलं अशा लोकांना भगवान बुद्धांनी जवळ केलं. सुनीत नावाचा भंगी, अरे या ध्यान मनन चिंतन करून अरहंत झाला. सोपाक नावाचा अस्पृश्य, या समाजाने तुम्हाला दूर लेखलं, तुम्ही आमच्या संघामध्ये या, ध्यान मनन चिंतन करून अरहंत झाला. ब्राह्मण पण होते, क्षत्रिय पण होते, वैश्य पण होते, शूद्र पण होते, स्त्रिया पण होत्या, दासही होते, नौकर सुद्धा होते, श्रीमंतही होते, गरीबही होते. कारण संघ जो आहे हा संघ महासागराप्रमाणे आहे आणि या महासागरामध्ये आल्यानंतर कोणाची जात राहत नाही, पात राहत नाही, वर्ण राहत नाही, कोणता संप्रदाय राहत नाही, सगळे एका माळेचे मणी असतात, म्हणजे एका विचाराने एका मार्गाने चालणारे असतात. तर असं भगवान बुद्ध हे कर्माला महत्व देणारे होते. इथे बुद्ध त्याला विचारतात की अरे सोनदंडा, मनुष्य कोणत्या अंगाने युक्त असावा म्हणजे ब्राह्मण त्याच ब्राह्मण म्हणतील, किंवा मी ब्राह्मण आहे असे जर कोणी म्हणत असेल तर ते त्याचं बोलणं खरं ठरलं पाहिजे. असे कोणत्या अंगाने युक्त असावा? तर बघा, असं विचारल्यानंतर हा सोनदंड ब्राह्मण भगवान बुद्धांना उत्तर देतो. सविस्तर उत्तर आहे पण मी त्याला शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो कारण वेळ कमी आहे. भगवान बुद्धाचा प्रश्न कोणता आहे की कोणत्या अंगाने युक्त असला पाहिजे की आपण ज्याला म्हणजे तो ब्राह्मण असत, एखादा व्यक्ती कोणत्या अंगाने युक्त असावा की जेणेकरून ब्राह्मण त्याला ब्राह्मण म्हणतील. तर असे कोणते अंग आहेत?
सोनदंड ब्राह्मण सांगतो की भगवान असे 5 अंगांनी युक्त असणारा मनुष्य ब्राह्मण या संज्ञेस पात्र ठरतो. किती अंगाने? 5 अंगाने युक्त मनुष्य ब्राह्मण या संज्ञेस पात्र ठरतो. आणि मी ब्राह्मण आहे असं जेव्हा तो म्हणेल तर त्याचं ते बोलणं खरं ठरेल. कोणते ते 5 अंग आहेत? पहिलं, सोनदंड म्हणतो, गौतमा, ब्राह्मण 5 अंगाने युक्त असावा. त्यापैकी पहिलं आहे, माता आणि पिता दोघांकडूनही तो 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध असला पाहिजे. बघा, तो त्याचा भर कशावर आहे? जन्मावर. तो जन्म सांगत आहे, कर्म नाही. पहिला मुद्दा कसा? जन्मावर आहे. त्याचे जे माता पिता आहेत, मातेकडून 7 पिढ्यांपर्यंत तो शुद्ध असला पाहिजे. पित्याकडून सुद्धा तो 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध असला पाहिजे. ज्याचे माता पिता 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध आहेत अशाच मात्या पित्यांच्या मुलगा जो आहे तो खरा ब्राह्मण. जो हा हे त्याचं पहिलं अंग आहे. इथे त्याने जन्माला न जच्च्या वसलो होते. बघा, तुमच्या लक्षात येईल, जन्माला महत्व दिलेलं आहे. पहिलं, माता पित्यांकडून 7 पिढ्यांपर्यंत तो शुद्ध असला पाहिजे. त्यानंतर काय म्हणतो की दुसरं, तो दिसायला सुरूप सुंदर असला पाहिजे. म्हणजे त्यानं फक्त या शारीरिक बाबीने सांगितलेलं आहे. एकतर माता पित्यांकडून शुद्ध 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध असला पाहिजे. दुसरं, दिसायला सुरूप, देखणा आणि कांतीवान असला पाहिजे. कांती शब्द, क्रांती नाही, कांती म्हणजे आकर्षण शरीराचं, त्याला म्हणतात पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व. दुसरा कोणता गुण आहे? तो दिसायला सुंदर असला पाहिजे, गोरा गोमटा असला पाहिजे, आहे की नाही? तो दिसायला देखणा असला पाहिजे. नाक, कान, डोळे, दात, हे चेहऱ्याची ठेवण, डोकं, कानं, हे सगळं असं देखणं असला पाहिजे. आणि काय तर त्याची कांती म्हणजे त्याचं जे व्यक्तिमत्व आहे ते अतिशय आकर्षक असलं पाहिजे. हा दुसरा गुण. त्यानंतर काय म्हणतो तो? तिसरं, तो वेदांगे, मंत्र, पदे, व्याकरण आणि इतिहास जाणणारा असावा. कोणता गुण आहे हा? तिसरा गुण. वेदांगे, मंत्रे, पदे, व्याकरण, इतिहास हे सगळं जाणणारा असावा. त्याचा त्याला अभ्यास असला पाहिजे, त्याच्यामध्ये त्यानं निष्णांत असलं पाहिजे. हा त्याचा त्या तिसरा गुण आहे. त्यानंतर चौथा गुण कोणता? तो शीलवान असला पाहिजे. आता हा गुण त्याने बघा बरोबर सांगितलं. तो शीलवान असला पाहिजे, हा चौथा गुण आहे. त्याने हिंसा किंवा चोरी, व्यभिचार किंवा असत्य भाषण किंवा मादक द्रव्याचं सेवन करू नये. तो सदाचारी असला पाहिजे, शीलवान असला पाहिजे. हा त्याच्यातला चौथा गुण आहे. त्यानंतर 5वा गुण, तो ज्ञानी, प्रज्ञावान असला पाहिजे. प्रज्ञावान, ज्ञानी असला पाहिजे. त्याला चांगलं काय, वाईट काय हे समजून घेण्याचं ज्ञान असलं पाहिजे. काय केल्याने माझं भलं होईल आणि काय केल्याने माझी अधोगती होईल हे समजून घेण्याची सामान्य बुद्धी, म्हणजे ज्याला आपण प्रज्ञा म्हणतो, अशी प्रज्ञा, असं ज्ञान त्याच्याकडे असलं पाहिजे. भगवान श्रमण गौतम भगवान हे जे 5 गुण आहेत, हे 5 गुण ज्या मनुष्याच्या अंगी आहेत तोच मनुष्य ब्राह्मण या संज्ञेस पात्र ठरतो. बघा, म्हणजे इथे त्याने काही गुण हे जातीबद्दल, गोत्राबद्दल सांगितले आणि काही गुण शरीराबद्दल, आणि काही गुण जे सांगितलेले आहे ते शील आणि प्रज्ञा म्हणजे कर्माबद्दल सांगितलेले आहे. हे 5 गुण ज्यांच्याकडे असतात तोच व्यक्ती ब्राह्मण या संज्ञेस पात्र ठरतो. तेव्हा जाऊन भगवान बुद्ध त्याला प्रतिप्रश्न विचारतात. प्रतिप्रश्न हे जे 5 गुण सांगितलेले आहेत ना, या 5 गुणांचं भगवान बुद्ध त्याला प्रतिप्रश्न विचारतात की खरंच एखादा व्यक्ती समजा मात्या पित्यांकडून 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध स्वरूपामध्ये त्याच्या 7 पिढ्या आलेल्या आहेत, त्या पिढ्यात त्याचा जन्म झाला, पण त्याने जर पापकर्म केले तर, समजा त्याच्या 7 पिढ्या शुद्ध आहेत पण त्याने जर पापकर्म केले तर, हिंसा केली तर, चोरी केली तर, व्यभिचार केला, असत्य भाषण केलं, मद्यपान केलं तर तो ब्राह्मण या संज्ञेस पात्र ठरेल का? किंवा दिसायला सुंदर असला पाहिजे, समजा तो दिसायला सुंदर नाहीये, तो दिसायला सुंदर नाहीये, तो दिसायला सुरूप नाहीये,
त्याची देहकांती आकर्षक नाही आहे, मग तो या ब्राह्म संज्ञेस पात्र ठरणार नाही का? किंवा तो वेदांगे, मंत्रे, पदे, व्याकरण, इतिहास यांच्यामध्ये त्याने विद्वत्ता प्राप्त केलेली नाही, मग तो ब्राह्मण संज्ञेस पात्र ठरणार नाही का? भगवान बुद्ध त्याने सांगितलेल्या 5ही गुणांचं वर्णन करतात. हे 5ही गुण त्याला विचारतात आणि असे एक एक गुण विचारत कशा पद्धतीने भगवान बुद्ध त्याला सांगतात की ब्राह्मण कुणास म्हणावे, ब्राह्मणामध्ये खरे गुण कोणते असावेत, त्याचं सविस्तर वृत्तांत भगवान बुद्ध त्याला धम्मदेशनेमध्ये करतात. जर मी तुम्हाला अगोदरून बोललो होतो की न जच्चा वसलो होती, जन्माने कोणीही ब्राह्मण होत नाही, जन्माने कोणीही हीन सुद्धा होत नाही. तो जे कर्म करतो त्या कर्मावर ते अवलंबून आहे. एक व्यक्ती हीन होतो आणि एक व्यक्ती ब्राह्मण होतो. तर अशा प्रकारे त्या ब्राह्मण वर्गातल्या गाथेत भगवान बुद्धाने सांगितलेला आहे कर्मवाद. तर इथे पण भगवान बुद्ध त्याला कर्मवादाचा उपदेश करतात. तुर्तास तो जो बुद्धाचा उपदेश आहे तो उपदेश फार मोठा उपदेश आहे. एका दिसण्यामध्ये आपण तो पूर्ण उपदेश संपन्न करू शकत नाही. ही केवळ पार्श्वभूमी आहे. या सोनदंड सुत्ताची ही फक्त पार्श्वभूमी आहे. ब्राह्मण कुणास म्हणावे, यानंतर सोनदंडाने हे जे 5 जे गुण सांगितलेले आहे, या गुणांच्या संदर्भामध्ये बुद्ध काय उपदेश करतात आणि खरे म्हणजे ब्राह्मण कुणास म्हणावे त्याच्यातले खरे गुण कोणते असतात, या संदर्भात एक सविस्तर असा उपदेश या सोनदंडाला भगवान बुद्ध करतात. तर तो जो मुख्य उपदेश आहे तो आपण पुढच्या धम्मदेशनेमध्ये पाहणार आहोत. कारण दीर्घ उपदेश आहे, एका उपदेशामध्ये सगळं सुत्त सांगणं हे कठीण आहे. तर ही पार्श्वभूमी आपण समजून घ्यावी. बाकी जो बुद्धाचा मूळ उपदेश आहे तो मूळ उपदेश आपण पुढील धम्मदेशनेमध्ये ऐकूया. तेव्हा आजची जी धम्मदेशना या ठिकाणी मी समाप्त करत आहे. आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेशना आणि धम्म संस्कार या ठिकाणी समाप्त.